नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण जॉमेट्री मधला सेकंड चॅप्टर बघतो, पायथागोरस थेरम. त्यातल्या 7 प्रॉपर्टीज आपण अभ्यासल्यात. मी त्याचा पुन्हा रिकॅप घेतोय. पहिले 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. नंबर 2 कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. नंबर 3 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. नेक्स्ट फोर्थ वन सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. हा नवीन आहे. पहिले 3 लास्ट स्टँडर्ड मध्ये झालेले. फोर्थ होता सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. फिफ्थ होता जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. नेक्स्ट पायथागोरस थेरम 6 नंबर. आणि लास्ट बघितले आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. या 7 प्रॉपर्टीवर आपल्याला एक्सरसाइज बघायची, ती नीट बघू. अक्षरशः पहिला प्रॉब्लेम खूप सोपा आहे. टेक्स्ट बुक जवळ राहू द्या तुमच्या, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कळतील आणि आपले लवकर होऊन जाईल. आयडेंटिफाय विथ रिझन which of the following are Pythagoras triplet. 7th स्टँडर्डचा क्वेश्चन आहे. पायथागोरस ट्रिपलेट कशाला म्हणायचं आपण बघू. त्यातलं पहिले एक्झाम्पल घेऊ 3. पहिले एक्झाम्पल घेऊ 3 5 4. खूप सिंपल आहे. 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. नीट लक्ष द्यायचं आहे, काळजी घ्यायची. याच्यामध्ये आपण काय 3 साइड दिल्या तेव्हा लेट म्हणून a = 3, b = 5 and c = 4. सर्वात मोठी बाजू वेगळी घ्यायची आणि मग तो b स्क्वेअर घ्यायचा. त्याला b स्क्वेअर = 5 स्क्वेअर = 25. त्याला 1 नाव द्या. and a स्क्वेअर + c स्क्वेअर इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज करायची. 3 स्क्वेअर + 4 स्क्वेअर 9 + 16 = 25. आणि मग फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला. फ्रॉम 1 and 2 b स्क्वेअर = a स्क्वेअर + c स्क्वेअर. बघा, एखाद्या ट्रायंगल मध्ये एका साइडचा वर्ग इतर दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरीज सम एवढा येत असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि म्हणून आपण मोठ्या बाजूचा वर्ग केला. शक्यतो कधी मोठी बाजू एकटी ठेवायची नाही, तर लहान बाजू दोन्हीची बेरीज करायची. कोणत्या असो a b c आपण डिनोट केलंय मनाने. मग b स्क्वेअर = 25. एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज एवढा जर आला तर देअरफॉर बाय इथे लिहायचं बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणताय. गिवन ट्रायंगल किंवा with reason is a given triangle is a right angled triangle. Therefore काय म्हणतात तुम्हाला 3, 5, 4 are Pythagoras triplet. is a Pythagoras triplet आहेत का विचारले. ट्रिपलेट्स करेक्ट. मग 3, 5, 4 आपल्याला माहिती आहे पायथागोरसच्या एका बाजूचा वर्ग तर मोठी बाजू वेगळी घ्यायची. 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं तर हे लिहिलंच पाहिजे. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. 2 मार्कला एक्झाम मध्ये विचारलं जातो. अजून एक सेकंड घेऊत आपण. असाच आहे, तुम्हाला कळालं असं की पायथागोरस ट्रिपलेट आहे की नाही ते बघायचं. आणि जर ह्या एका बेरीज जर समान नाही आली तर आपल्याला मग तो राईट अँगल ट्रायंगलच होणार नाही. तो राईट अँगल ट्रायंगल नाही झाला तर तो पायथागोरस ट्रिपलेट असणार नाही. सेकंड वन बघू 4 9. सेकंड प्रॉब्लेम त्यातला 4 9 12. 3 साइड दिल्या 4 9 12. पुन्हा इथं माना a माना कोणते मानलं तरी चालतं. x y z मानलं तरी चालतं. a = 4, b = 9 and c = 12. कोणतं एक डेव्हलप करा. लेट म्हणा. लेट a = 4, b = 9 and c. therefore तुम्ही एक a स्क्वेअर + b स्क्वेअर = 4 स्क्वेअर + 9 स्क्वेअर = 16. 16 + 81 किती होतील बघा. 6 + 1 7 97. याला एक नाव द्या. करेक्ट. and c स्क्वेअर = 12 स्क्वेअर = 141. फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला. फ्रॉम 1 and 2 c square is not equal to a square plus b square. Therefore by converse of
कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम काय म्हणतो, जर एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका जर आला तर तो पायथागोरस, तो राईट अँगल ट्रायंगल आहे. याचाच अर्थ काय, तो दुसरा मिनिंग, जर तो नसेल तर तो राईट अँगल ट्रायंगल. इथं तरच आहे, एका बाजूचा वर्ग दोन बाजूच्या बेरजेच्या वर्गाच्या इतका नाही आला म्हणजेच आपल्याला त्याचा अर्थ दुसरा अर्थ निघतो. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम गिवन ट्रायंगल is not right angle triangle, is not right angled triangle. Therefore काय म्हणता येईल, 4, 9, 3, 12 are not Pythagoras triplets. C square is not equal to from and जर समान आले असते तर, जर C square equal to A square plus B square असतं तर तो राईट अँगल ट्रायंगल आला असता. त्याचा दुसरा मिनिंग असा निघतोय की ज्या अर्धी ते नाही म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल नाही. करेक्ट, सिंपल प्रॉब्लेम आहे, नीट लक्ष देत जा. अजून एक घेऊन पटपट. थर्ड वन, मनानी करा. स्टील करून तुम्ही मनानी करून करू शकता. प्रत्येक प्रॉब्लेम बघवतच असं नाही, पण मुद्दाम समजण्यासाठी काही विद्यार्थ्याला एक प्रॉब्लेम समजतो, काहीला दोन समजतात, काहीला तीन नंतर समजतं. तर आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे येत असेल तर मनानी करा, एकदा समजलं तर मनानी करत राहायचं. टेक्स्टबुक नोटबुक आपल्या जवळ ठेवायचं आणि आपण काम करत राहायचं. आणि एक एक तुमची टेक्स्टबुक बघत नोटबुकवर सगळे एक्सरसाइज सोडवायची. माझ्यावर आलं तर मनाने सोडा, खूप चांगली गोष्ट आहे. थर्ड 5, 12 and 13 रिपीटली पुन्हा म्हणायचं. लेट A equal to 5, B equal to 12 and C equal to 13. Now A square plus B square, मोठी साईड एका बाजूला ठेवा, कोणती जी मोठी ती बाजूला ठेवायची. is equal to 5 square plus 12 square, 25 plus 144 equal to 169, give equation number 1. And BC square equal to 13 square is equal to 169, give equation 2 from 1 and 2. From 1 and 2, काय म्हणता येईल त्याला, C square is equal to A square plus B square. Therefore by converse of Pythagoras theorem, given triangle is right angled triangle. Therefore काय म्हणता येईल, 5, 12, 13 are Pythagoras triplets. खूप सिंपल. कोणती एक बाजूची मोठी ती वेगळी ठेवा. C square equal to 6, 7 स्टँडर्डला झालेले पुन्हा रिकॅप एक्झाम मध्ये 2 मार्कला. कॉन्व्हर्स कसा यूज करायला, प्रॉपर्टीचा यूज आहे. कॉन्व्हर्स आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. प्रॉपर्टीचे युजेस कसे आहेत नीट बघा, त्याच्याशिवाय जॉमेट्री नाही. अजून एक बघू थोडस. स्क्वेअर नीट पार्ट पाहिजे. स्क्वेअर नीट पार्ट पाहिजे, तुम्ही ते करू शकता. 4 नंबरचं बघा. 4 नंबरचं 24, 70 and 74. 24, 70 and 74. नीट बघ. आता मोठा लिह. मग एक बाजू म्हणजे लेट A equal to 24, B equal to 70 and C equal to 74. मग A square plus B square, 24 square plus 70 square. 24 चा स्क्वेअर माहिती तुम्हाला, 576 plus 7,4900 is equal to, बेरीज करा किती बघा. 4, 7 किती बेरीज बघा, 4900 आणि 576 ऍड करा ते 6, 7, 4, 5476. याला एक नाव 5476. करेक्ट. A square plus B square, 25 चा स्क्वेअर आणि त्याचं मी ऍडिशन केलं दोन्हीचं 6,
7 as it is, 14 and 5, and c square equal to 74 square. 74 चा स्क्वेअर बघा किती येतो, 5476 येतो. बघा करून 2 from 1 and 2 करून बघा 74 into 74 गुणाकार आला पाहिजे. आणि मग काय म्हणता येईल, a is equal to c square equal to a square plus b square by converse of Pythagoras theorem. Given triangle is right angle triangle. Therefore 24, 70, 74 are Pythagoras triplets. नीट आले पाहिजे, नीट लक्ष द्या, मांडणी नीट करा. अशाच पद्धतीचे अजून 2 आहेत ते तुम्ही करू शकता. 2 करू शकता, अजून 2 राहिले. 5th and 6th तुम्ही करा, बघा, प्रयत्न करा ते स्क्वेअर आहेत का नाही. किंवा अजून एक 5th नंबरचं बघूत आपण, आणि 6th नंबरचं एक तुम्ही घरी करू, होमवर्क मध्ये करा कम्प्लीट करताना. ओके, 4 नंबरचं बघा. 10 let a equal to 10, b equal to 24 and c equal to 27. a square plus b square. 5 नंबर 4 झालेले आपण, बरोबर आहे. a square plus b square, 10 square plus 24 square equal to 100 plus 576, correct, is equal to 676, equation 1, and c square equal to 27 square is equal to 729. इक्वल आहेत का नाही. ह्या दोघांच्या स्क्वेअरचं ऍडिशन हे c स्क्वेअर एवढं जर आलं तर आपल्याला म्हणता येईल फ्रॉम 1 and 2 आले का नाही. फ्रॉम 1 and 2 c square is not equal to a square by converse of Pythagoras theorem. Given triangle is not right angled triangle. Therefore 10, 24, 27 are not Pythagoras triplets. Correct. असंच एक लास्ट आहे, तुम्ही करून टाका 6 नंबरचं. तुमच्या लक्षात येईल कॉन्व्हर्स कसा वापरायचा, पायथागोरसचा कॉन्व्हर्स कसा वापरायचा. जी आपण प्रॉपर्टी लास्ट नंबरची प्रॉपर्टी अभ्यासली ती कशी यूज करायची हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. 7 प्रॉपर्टी आपण बघणार आहोत. याचा अर्थ सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टी लगेच विसरून जायच्या नाही. नवीन 9 स्टँडर्डच्या सुद्धा प्रॉपर्टी डोक्यात ठेवायच्या आहेत. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघू. दुसऱ्या प्रॉपर्टीचा यूज कसा करतो. जेव्हा आपल्याला छोटे प्रॉब्लेम यायला लागतात तेव्हा आपल्याला मोठे हायर ऑर्डर थिंकिंगचे प्रॉब्लेम येऊ शकतात, नसता येणार नाही. इन फिगर पुढचं बघा. इन फिगर अँगल MNP क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. इक्वल टू 90 डिग्री NQ परपेंडिकुलर टू MP. MQ इक्वल टू 9, QP इक्वल टू 4 आणि फाइंड NQ. फिगर काढतो आपण. राईट अँगल ट्रायंगल आहे, नीट लक्ष द्या. कसा आहे काढायचा नाही तो. राईट अँगल ट्रायंगल वाटावा आणि हायपोट. मग इन ट्रायंगल MNP NQ परपेंडिकुलर टू काय दिले बघा, पटकन लक्षात आलं पाहिजे. 7 प्रॉपर्टी एक्सरसाइज मध्ये एकाच प्रॉपर्टीचं किंवा 2 प्रॉपर्टी त्याच चॅप्टर मधले किंवा जी प्रॉपर्टी आहे त्याचा वापर केला जातो, लक्षात घ्या. आणि मग MNP हा 90 डिग्री आहे. NQ परपेंडिकुलर टू MP. MQ इज 9, QP इक्वल टू 4. फाइंड NQ. NQ कौन है? NQ इज द ज्योमेट्रिक मीन ऑफ MQ and QP. कंडिशन सॅटिस्फाय होईल का?
नाही तर राईट अँगल ट्रायंगल दिसला की जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी असं नाही. देअरफॉर in triangle MNP angle n equal to 90 degree and NQ perpendicular to MP हे गिवन आहे. लक्षात घ्या कंडिशन आहे तो राईट अँगल ट्रायंगल असावा आणि हायपोटेन्युस वर राईट अँगलच्या व्हर्टेक्स पासून परपेंडिक्युलर असावा. देन बाय geometric mean property काय म्हणते geometric mean property NQ square equal to MQ into QP किंवा PQ काही मार्क QP. खूप सिंपल क्वेश्चन आहे. 2 मार्कला एक्झाम मध्ये विचारला तो काहीच अवघड नाही. नेमकी कोणती प्रॉपर्टी यूज करायचंय हे समज, काय यूज करायची ही सुद्धा समजणं गरजेचं आहे. नेमकं डायग्नोसिस झालं पाहिजे. लक्षात घ्या NQ स्क्वेअर इक्वल टू MQ 9 into 4 taking square root of both side NQ equal to 3 into 2 NQ equal to 6. एकच दिलं नाही युनिट लिहून टाका. इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे काय अवघड नाही. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज केली. काय यूज केली तो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हायपोटेन्युस वर परपेंडिक्युलर टाकला असा त्या परपेंडिक्युलर लाईनलाच काय म्हणलं जातं जॉमेट्रिक मीन ऑफ MQ अँड QP. असंच एक दुसरा प्रॉब्लेम आहे बघूत आपण. ओके 3rd नंबरचा बघू. असाच आहे सेम काहीच बदल नाही. फक्त 3 नंबरचा प्रॉब्लेम बघू तसाच आहे आता 2 सारखाच आहे. लक्षात घ्या इन फिगर अँगल QPR इज 90 डिग्री PM परपेंडिक्युलर टू QR. PM 10 दिलाय म्हणजे PM म्हणजे जॉमेट्रिक मीन दिलाय तुम्हाला आणि QM 8 दिलाय. याला थोडं फिरून दिलाय तेच लिहायचं बरं आन्सर. इन फिगर तेच लिहायचं अँगल QPR इक्वल टू 90 डिग्री अँड PM परपेंडिक्युलर टू QR. Correct. And therefore by geometric mean property काय म्हणते geometric mean property PM square equal to QM into MR. लक्षात घ्या MR तर आपल्याला विचारलंय QR पण MR काढल्यानंतर दोन्हीची बेरीज करायला मुद्दाम कसं आहे करतो आपल्याला तसं असं. मग PM माहिती आहे 10 स्क्वेअर QM 8 इंटू M. मग किती माहिती आहे 100. PM स्क्वेअर किती बघा 100 अपॉन 8 इक्वल टू MR. भाग जातो बघा 4 2 8 इथे किती होईल 25 25 100 आणि 2 1 2 हे किती होते 12.5. मग MR किती झाली MR इक्वल टू 12.5 10 चा स्क्वेअर 100 हे 8 इकडे मल्टिप्लाय कर डिनॉमिनेटर आले म्हणून 4 ने डिवाइड केलं किंवा डायरेक्ट 8 ने केलं तरी चाललं असतं की 8 1 8 2 राहिले 8 2 16 8 5 40. MR 12.8 आहे 12.5 आली म्हणजेच QR therefore QR equal to QM plus MR 8 plus 12.5 म्हणजेच QR equal to 20.5 युनिट दिली नसते आवश्यकता नाही. इतकी सिंपल आहे. 2 मार्कला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. लक्षात घ्या. असाच पुढचा एक प्रॉब्लेम आहे सिंपल आहे. लक्षात येईल तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलाय 4 नंबरचा बघूत आपण. याच्यामध्ये तर तुमच्या लक्षात आलं असं नाही काय केलं ते थोडंसं तुम्हाला आपल्याला करेक्ट प्रॉपर्टी माहित पाहिजे की PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR. आता आपण ऍडजस्ट करतो PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू QR. असं होत नाही. QR विचारले म्हणजे QR नाही. MR माहित झाली की तुम्हाला QR माहित करून सेगमेंट पूर्ण. असा 4 नंबरचा खूप सिंपल आहे. ऑलरेडी 9 स्टँडर्डला झालेला आहे आणि आता तुम्हाला उपयोगात येत आहे आणि पुढच्या चॅप्टर सुद्धा लागणार आहे की हा ट्रायंगल दिला आहे R इन्फॉर्मेशन फाइंड RP and PS. लास्ट स्टँडर्ड मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर होता त्यावेळेस सुद्धा आपण हे बघितलेलं आहे. आपल्याला आठवत असेल
आणि मग हा 30 डिग्री हा 90 डिग्री म्हणजे हा रिमेनिंग किती असेल 60 डिग्री असेल. लक्षात घ्या. इन फिगर माहिती जेवढी लिहायची इन फिगर इन ट्रायंगल RSP किंवा PSR angle S equal to 90 degree and angle P equal to 30 degree given. Therefore angle R equal to 60 degree. Remaining angle of उर्वरित कोन बरोबर आहे. ट्रायंगलच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. त्यातला 90 30 म्हणजे रिमेनिंग किती असेल 60. म्हणजे therefore triangle PSR is कोणत्या प्रकार झाला 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. करेक्ट. आणि therefore आता 30 ची अपोजिट साइड दिली तुम्हाला म्हणजे RS इक्वल टू हाफ ऑफ कोणाच्या RP साइड अपोजिट टू काय म्हणायचं साइड अपोजिट टू 30. ते झाले बघा. काय प्रॉपर्टी भेटली होती पहिली का आपण जर एखादा ट्रायंगल 30 60 90 डिग्री असेल तर 30 कोणाच्या समोरची बाजू अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेन्यूस कोण आहे इथं RP ते केलं. पण तुम्हाला इथं RS दिली किती 6 इक्वल टू हाफ ऑफ RP. करेक्ट. therefore RP इक्वल टू 6 into 2 RP इक्वल टू 12 लक्षात घ्या. RP 12 झाली. आता RP 12 झाली म्हणजे आता कोणती काढायची दुसरी PS. आता PS कोणासमोरची बाजू असणार आहे PS. आता आपण काढला हा 60 डिग्री झाला. लक्षात घ्या. and PS equal to √3 by 2 कोणाच्या RP च्या. औषध साइड अपोजिट टू 60 degree and therefore PS equal to √3 by 2 into 12 RP 12 काढली. PS equal to 2 6 are 12 6 √3 PS ची व्हॅल्यू किती आली दोन्ही व्हॅल्यू काढल्या कोणती RP and PS. RP किती आली 12 आणि PS 6 √3. कोणत्या प्रॉपर्टीचा यूज केला लक्षात घ्या. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरमचा यूज केला. लक्षात घ्या. कसा यूज होतो तो नीट लक्षात घ्या. प्रॉपर्टी कशासाठी हे नसतं. रिपीट मी का करतोय हे लक्षात येणं गरजेचं आहे. पुढचा प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. VVIMP बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे आणि येतोय. हा 5th नंबरची थोडी ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तरी मी तुम्हाला घेतो तुम्ही ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. ओके. 5th नंबरचा क्वेश्चन असाच आहे खूप सिंपल आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी वापरायची. त्या पहिल्या याच्यामध्ये आपण कोणतं वापरलं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये कोणती वापरली प्रॉपर्टी कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय वापरला आपण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. थर्ड मध्ये कोणती वापरली जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. फोर्थ मध्ये कोणती वापरली 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. आता 5th नंबरचा बघा असाच दिलाय तुम्हाला की दोन साइड कॉन्ग्रुएंट दिल्यात. त्या दोन बाजूचा हा 90 डिग्री दिलाय आणि ABC आणि हायपोटेन्यूस तुम्हाला √8 दिली. लक्षात घ्या. तर तुम्हाला विचारलंय फाइंड AB and BC. पटकन कळाला असं या दोन बाजूच्या आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून एकरूप बाजू सोबत कोण कशा असतात एकरूप इन ट्रायंगल ABC angle B equal to 90 degree AB equal to BC given. Therefore angle A equal to angle C equal to किती होते ते दोन्ही 45 डिग्री. angle opposite to congruent sides. लक्षात घ्या. एकरूप बाजू सोबत कोण एकरूप हा 90 आणि उरलेल्या दोघांची बेरीज किती असेल बघ 90. पण दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे हा किती होईल 45 आणि 45. आणि मग तुम्हाला AB equal to therefore AB equal to BC दोन्ही बाजू सारख्या
साइड अपोजिट टू 45 डिग्री समोरच्या काय असतात 1/√2 इंटू BC कंसात घ्या अगोदर लिहून घ्या ट्रायंगल देअरफॉर ट्रायंगल ABC इज कोणत्या प्रकारचा ट्रायंगल झाला 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल लिहा कोणत्या प्रकारचा ट्रायंगल झाला हा आणि देअरफॉर AB BC पुन्हा वाटलं तिथे लिहतो तुम्हाला देअरफॉर ट्रायंगल अपोजिट ट्रायंगल ABC is 45 degree 90 degree triangle 90 degree triangle लक्षात आणि therefore मग काय म्हणते ना आपल्याला AB = BC = 1/√2 BC साइड अपोजिट टू 45 साइड अपोजिट टू 45 सिंपल प्रॉपर्टी एकच प्रॉपर्टीचा यूज करायचे पहिले गणित खूप सिंपल एका प्रॉपर्टीवर असतात प्रॉब्लेम सेट मध्ये मग 2-3 प्रॉब्लेम छोटे प्रॉब्लेम आले की हॉट एअर लागते की हॉट प्रॉब्लेम होऊ शकतात आउट ऑफ एअर प्रॅक्टिस हे सगळं येऊ शकतं AB = BC = 1/√2 इंटू √a आता थोडंसं नीट बघा म्हणजे किती होईल 1/√2 इंटू 4/√2 होईल सॉरी 2/√2 होईल करेक्ट 8 ला कसं लिहिलं बघा √8 ला कसं लिहिलं मी √4 इंटू 4 चं स्क्वेअर रूट निघालं 2/√2 आणि मग हे √2 कॅन्सल होते AB = BC = 2 करेक्ट खूप सिंपल प्रॉब्लेम आहे आपल्या लक्षात आले पाहिजे कोणती प्रॉपर्टी यूज केली इथं 30-60-90 डिग्री ट्रायंगल थेरम वापरला इथं मी 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम वापरला की 45 डिग्री समोरच्या अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या 1/√2 असते सिंपल आहे याच्यावर प्रॅक्टिस करायला मी प्रॉब्लेम देणार आहे मी करत असताना तुम्ही पुन्हा नोटबुक वर सगळी एक्सरसाइज कंप्लीट करत चला ज्यांना जसं शक्य आहे तरी तसं काम करत चला ज्यांना समजत तरी मनाने करा नाही आला तर इथं व्हिडिओ बघा नंतर पुन्हा मनाने करा नाही समजलं पुन्हा रिपीट व्हिडिओ बघा कितीतरी ऑप्शन आहेत तुम्हाला त्याच्यात काही चुकीचा मार्ग काढू नका नुसतं खरडून घेणे एकमेव कार्यक्रम होमवर्क नाही तो डॉन्की वर्क होतोय तर ते डॉन्की वर्क न होता तो आपल्या डोक्यात बसणं गरजेचं आहे लक्षात घ्या तरच सोपं आहे ओके पुढचा प्रॉब्लेम खूप सोपा आहे अजून बघा 6 नंबरचा खूप सिंपल प्रॉब्लेम आहे काय झालंय फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर ऑफ द डायगोनल इज 10 सेंटीमीटर खूप सिंपल क्वेश्चन आहे कितीतरी वेळा झाला 8 स्टँडर्ड मध्ये झालाय 9 स्टँडर्ड मध्ये झालाय आणि 10 स्टँडर्ड मध्ये सुद्धा व्हायला हाच क्वेश्चन झालेला आहे क्वेश्चन नंबर 6 आणि एक्झाम ला येतोच आता हा तुम्ही दोन पद्धतीने करू शकता स्क्वेअर दिला आहे AB आपल्याला माहिती आहे स्क्वेअरच्या चारही साइड कशा असतात क्वाड्रंट असतात ईच अँगल इज 90 degree is called square is cracked biscuit okay की 10 दिले डायगोनल आणि मग तुम्ही पायथागोरस वापरा x मानलं तरी चालतं आणि मग फिगर मुद्दाम काढा इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD is the square correct therefore AB = BC = CD = AD = XC सेंटीमीटर दिले असेल तर 1 सेंटीमीटर म्हणून से करेक्ट triangle B = 90 degree therefore in triangle ABC angle B = 90 degree therefore AC square = AB square plus BC square Pythagoras theorem property number 6 यूज करायलो मी Pythagoras theorem यूज करायलो AC square 10 square = x square plus x square 100 = x square 100 upon 2 = x square x square किती होईल 50 therefore x = √50 म्हणजे किती होईल 25 * 2 म्हणजे x = 5 करेक्ट therefore side of square किती झाली side of square
इक्वल टू 5 अंडर रूट 2 cm. ओके. पण आता पेरिमीटर विचारली आपल्याला. आता पेरिमीटर काढायची सूत्र माहिती पाहिजे आपल्याला. पुन्हा एकदा चेक करा. खरं तर शॉर्टकट सुद्धा आपल्याला येत आहे. पुन्हा एकदा सांगतो, डायगोनल दिलाय तुम्हाला. डायगोनल किती दिलाय? 10 दिलाय. आणि मग 2x काढल्यानंतर 50 होते ते. पुणे डिवाइड केल्यानंतर 50 होईल. 50 is taking square root of both sides. 25 into 2, 25 to square root 5 under root 2. And therefore perimeter of square. दूसरा प्रश्न, perimeter of square. सूत्र माहित पाहिजे. 4 into side. आणि मग ते 4 into 5 under root 2 is equal to 20 under root 2 cm. Perimeter of square. 8, 20. उत्तर लिहून टाका. Perimeter of a square equal to 20 under root 2 cm. Right? सिंपल क्वेश्चन आहे. ते थोडा ऍड केलं. खरं तर एक तुम्हाला शॉर्टकट और एक मेथड आहे याची. तुम्हाला माहित आहे, मी 8 स्टँडर्ड पासून तेच प्रॉब्लेम घेतोय. 8 ला घेतला, 9 ला घेतला आणि 10 ला घेतला. करेक्ट. आणि मग काय होईल? डायगोनल ऑफ स्क्वेअर एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे तुम्हाला. डायगोनल ऑफ स्क्वेअर तुम्ही कोणत्या पद्धतीने साइड अंडर रूट कोणत्या पद्धतीने केलं तरी चालतं, मार्क भेटतात. मेथड वेगळी असू शकते पण ती करेक्ट असावी, लक्षात घ्या. मग डायगोनल ऑफ स्क्वेअर किती? 10 इक्वल टू साइड किती मानले तुम्ही? x माना किंवा नुसतं साइड दिलं तरी चालते. अंडर रूट 2 10 by अंडर रूट 2 इक्वल टू साइड. करेक्ट. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. याला रॅशनलाइज करून घ्या. अशी काटाकाटी होत नसते. 10 अंडर रूट 2 अपॉन 2 इक्वल टू साइड. म्हणजे साइड किती होईल? 5 अंडर रूट 2. तेच उत्तर येतं. सेंटीमीटर. कोणत्या पद्धतीने करा. आणि पेरिमीटर तर तेच आहे. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ती करा. सध्या पायथागोरस थेरम शिकायलो म्हणून मी ही मेथड वापरली. अदरवाइज तुम्ही ती मेथड वापरली तरी चालते. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघू. 7 नंबरचा महत्वाचा आहे. नीट बघा. सिंपल क्वेश्चन आहे. याच्यावर मी देणार आहे तुम्हाला. ते करावं लागतील. 7 नंबरचा बघा. महत्वाचा आहे. IMP 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. IMP करा तिथं. बघा क्वेश्चन काय. क्वेश्चन नंबर 7. इन फिगर angle D of E equal to 90 degree. FG perpendicular to ED. GD equal to 8. FG equal to 12. Find number 1 EG, number 2 FD, and number 3 EF. मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि जी फिगर आहे दाखवतो मला तुम्हाला दिली की E, F, D आणि G हा 90 डिग्री. आणि तुम्हाला GD 8 दिली. GD किती दिली? 8. GF किती दिली? 12. आणि दोनच बाजू दिल्यात आणि तिसरी काढायची. कोणती विचारली? पहिली EG काढायची. नंतर FD आणि तिसरी EF. सिंपल आहे. लक्षात आला असं तुम्हाला कोणती प्रॉपर्टी यूज करायची. इन ट्रायंगल PEF angle F equal to 90 degree and FG perpendicular to ED. Given therefore
Therefore, by geometric mean property, by geometric mean property, आपल्याला इजी काढता येईल. FG square equal to EG, जी विचारली थी, EG into GD, प्रॉपर्टीचा यूज झाला बघ, लक्ष. पुन्हा सांगतो, नीट बघा. इन ट्रायंगल DEF, अँगल F 90 डिग्री आणि FG परपेंडिक्युलर टू कोण आहे? ED. कंडिशन माहित झाली. कंडिशन कळाली तर योग्य कोणता तुम्हाला प्रॉपर्टी अप्लाय करायची लक्षात आलं पाहिजे. त्याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रॉपर्टी घेतो त्या कडे. therefore by geometric mean property FG square equal to EG into GD. करेक्ट. पुट आउट करा. 12 square equal to EG किती माहित नाही, काढायची, फाइंड आउट करायची. and GD 8. 144 upon 8 equal to EG. डायरेक्ट 8 ने भागलं तर बघा, 8 1 8 किंवा 4 ने द्या. करेक्ट. 4 ने दिलं तर झालं 4 2 8, 4 4 3 12, 2 राहिले 4 7 24, 2 आणि किती 18. म्हणून EG किती आहे तुमची? 18. पहिलं उत्तर तुमचं. आता तुम्हाला EF आणि DF फाइंड आउट करायची. तुम्हाला ही दोन पद्धतीने करता येईल. एक तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम वापरा. मूळचा एक घ्या आणि दोन्हीपैकी एक कोणता घ्या आणि बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा. येऊन जात आहे. पण काही जण म्हणजे आता ही EG 18 आली आपल्याला, पायथागोरस वापरून EF काढू शकतात. आणि इथं पायथागोरस हा राईट अँगल ट्रायंगल झाला, हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल होईल. इथं पायथागोरस वापरून तुम्ही DF काढू शकतात. किंवा तुम्ही मूळचा ट्रायंगल आणि हा एक कोणताही ट्रायंगल घेऊन बाजू सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम वापरला तरी चूक नाही, लक्षात घ्या. नाव इन ट्रायंगल कोणता आहे? कोणती किंमत काढायची? FD काढायची आपल्याला. FD. नाव इन ट्रायंगल FGD. नाव इन ट्रायंगल FGD अँगल G equal to 90 डिग्री. नीट बघा. FGD 90 समोरची बाजू कोण होईल? DF स्क्वेअर. जी विचारली का? FD स्क्वेअर equal to FG स्क्वेअर किंवा GF स्क्वेअर, काही पण. FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. काय थांबवलं? सिंपल आहे. FD स्क्वेअर इक्वल टू FG किती? 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. FD स्क्वेअर इक्वल टू 144 प्लस 64. FD स्क्वेअर इक्वल टू किती येते बघा, बेरीज करा. 8 0 8 आणि 10 208 येते. 208 आल्यानंतर त्याची फॅक्टर पाडा. 208 चे तो कोणाचा स्क्वेअर? 430. चालतं. बे 108 येईल बरोबर. पुन्हा बे ने भाग जाईल इथं. पुन्हा बे 5 10, बे 4 8, पुन्हा 2 ने भाग जाईल किती? 27. इथं 4 येतो. बे 0 4, बे 5 10, बे 2 4, बे 2 4, इथं किती येईल? 26 आणि बे 1 बे त्या दोन जोडीपैकी किती येत आहे? 4√13. 4√13 ने नीट बघा. फॅक्टर पाडा. 4√13 थोडंसं अवघड आहे, त्याचे स्क्वेअर रूट निघत नाही 13चं. मी त्यासाठी फॅक्टर पाडले. 2 ने डिवाइड केलं, 2 ने केलं आणि दोन जोडीपैकी एक जोडी, ह्या दोन याला जोडी नाही, एकटाच आहे तो अंडररूट ठेवा. म्हणजे 16 झाले. 16चं स्क्वेअर रूट कोण निघलं? 4. FD इक्वल टू 4√13. एक झालं. ऑल्सो इन ट्रायंगल कोणता घेता ना, इकडला घ्या. हा आता इथला 90च आहे. तुम्हाला EF विचारली, पायथागोरस ते EGF अँगल G इक्वल टू 90 डिग्री. EF स्क्वेअर इक्वल टू EG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. पायथागोरस थेरम. EG किती आहे? EG 18 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर.
करेक्ट आहे का बघा इज इक्वल टू 18 चा स्क्वेअर किती 324 प्लस 140 एफ स्क्वेअर इक्वल टू किती येते बघा 8 468 आणि त्याचं स्क्वेअर रूट काढा किती येते बघा त्याचं हाऊ मच 630 एफ इक्वल टू 6 अंडर रूट किती नसेल तर बघा एकदा त्यांना समजून नाही त्यांनी फॅक्टर पाडा 468 हे दोन्ही 4 6 6 8 पुन्हा 2 ने भाग करतो 2 14 पुन्हा 9 ने जातो किंवा 13 ने जातो 13 9 17 आणि मग इथं हे 3 3 9 आणि 3 1 3 आणि मग दोन मोठी पैकी 6 अंडर रूट 13 हे 4 3 3 9 9 2 18 18 2 36 36 चा स्क्वेअर रूट 6 6 अंडर रूट 13 कोणाची व्हॅल्यू आली काळजीपूर्वक करा थोडंसं हे गणित हा प्रॉब्लेम दोन्ही पण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम वापरला तरी चालतो किंवा पायथागोरसने केलं तरी चुकीचं नाही स्क्वेअर रूट निघत नाही पूर्ण 208 चं तर मी 4 अंडर रूट 13 काढले कसं आले ते नीट बघा आणि 468 चं स्क्वेअर रूट निघत नाही ते मी कसं काढले फॅक्टर काढले त्याचे प्राइम फॅक्टर आहे हे आणि दोन जोडीपैकी एक ह्या दोन जोडीपैकी एक 13 ला जोडीच नाही त्याच्यामुळे तो अंडर रूट ॲलिटीच राहील लक्षात घ्या आणि मग 6 अंडर रूट 13 तिन्ही व्हॅल्यू काढल्या 3 मार्क विचारला जाऊ शकतो 3 मार्कला एक्झाम मध्ये महत्त्वाचा क्वेश्चन आहे नीट लक्षात घ्या ओके प्रॅक्टिस करायला मी देणार आहे असाच एक खूप सिंपल प्रश्न आहे तुम्ही तो सुद्धा 8 स्टँडर्ड क्वेश्चन सोडवत आलेला आहे आणि तो महत्त्वाचा आहे 2 मार्कला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो तो क्वेश्चन रीड करतो 8 नंबरचा फाइंड द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल whose length is 35 cm and breadth is 12 cm रेक्टँगल म्हणजे काय आपल्या लक्षात आलं पाहिजे करेक्ट त्याचा डायगोनल विचारला तुम्हाला आपण म्हणाल ना होते ABCD इज द रेक्टँगल त्याच्या ऑपोजिट साइड कशा असतात पण each angle is 90 डिग्री आणि मग लेंथ दिली 35 डिग्री आणि ब्रेड्थ किती दिली 12 सेंटीमीटर cm आणि डायगोनल सिंपल क्वेश्चन आहे सुरुवात काय करायची इन फिगर quadrilateral ABCD is a rectangle angle B equal to 90 degree therefore in triangle ABC B equal to 90 degree आपल्याला माहित आहे तो राइट अँगल ट्रायंगल होईल हा therefore AC square equal to AB square plus BC square Pythagoras theorem AC square equal to AB किती आहे 12 square plus 35 square AC square equal to 144 35 चा स्क्वेअर 1225 तुम्हाला माहिती आहे 5 आल्यानंतर 5 चा स्क्वेअर 25 करायचा 3 च्या नंतरची 3 into 4 AC स्क्वेअर इक्वल टू ऍडिशन करा किती येते बघा 1369 स्क्वेअर रूट इज रफ मध्ये त्याचे प्राइम फॅक्टर पडा जोडी मिळवा याची ऍडिशन केलं 1369 त्याचं स्क्वेअर रूट निघतं 37 तेवढी काळजी घ्या खूप सिंपल क्वेश्चन आहे आतापर्यंतचे आता मात्र महत्त्वाचा क्वेश्चन बघायचा 9 नंबरचा आपण बघूया ओके नाइन नंबरचा प्रॉब्लेम स्टार केला VVIMP एक्झाम मध्ये 3 मार्कला विचारला जाऊ शकतो काय झालं M is the midpoint of RQ QR M is the midpoint of RQ this it means that PM is median angle PRQ is 90 degree prove that PQ square equal to 4PM square minus 3PR square जे प्रूव्ह करायचे त्याचं नीट ऑब्झर्वेशन केलं पाहिजे तुमच्या लक्षात असं PQ कोणती साइड आहे A दुसरी PM आणि तिसरी PR या तिघाचंच रिलेशन
आर एम आणि एम क्यू इथं कुठंच नाही. मग आपल्याला प्रूफ देत असताना आपल्याला त्याच बाजू कशा येतील कळायला पाहिजे. सिंपल आहे, मिक्स गणित आहे, थोडंसं आपल्याला कळायला पाहिजे. प्रूफ आपण बघू. इन ट्रायंगल PQR, in triangle PQR, angle R equal to 90 degree given. Also काय दिले तुम्हाला? Also M is the midpoint of QR given. Therefore मी काय म्हणतो बघा, therefore QR equal to 2RM. याला एक ना याचं काम आहे मला. QR equal to थोडे कॅल्क्युलेशन वेगळे असू शकतात, प्रत्येक प्रकारचे लक्षात घ्या. आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची, ह्या खालच्या बाजू आल्या नाही. QR equal to 2R. QR अंतर हे RM च्या किती असेल? ट्वाइस असेल. करेक्ट. यामा मिड पॉइंट आहे म्हणून. नाउ इन ट्रायंगल PRM, angle R equal to 90 degree. Therefore PM square equal to PR square plus RM square. Pythagoras theorem. Therefore RM square equal to काय होईल सांगा? RM square equal to PM square minus PR square. Give equation number 2. Pythagoras theorem in triangle PRM R90, PM square equal to PR square plus RM square. मग RM square equal to काय होईल? याचं पक्षांतर झालं लक्षात घ्या. मग काय? PM square minus PR square. Now in triangle PQR, angle R equal to 90 degree. मला LHS साइडला PQ square पाहिजे लक्षात घ्या, म्हणून मी शेवट ठेवले. कोणता राईट अँगल ट्रायंगल घेतला, कोणता घेतला तरी काही फरक पडत नाही, पण आपलं जे प्रूव्ह करायचं त्याकडे लक्ष असणं गरजेचं. मला PQ स्क्वेअर पाहिजे. मग काय होईल राईट अँगल ट्रायंगल मध्ये? PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. पायथागोरस PR स्क्वेअर इक्वल टू मग QR इक्वल टू काय? PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर. QR म्हणजेच कोण? एक मध्ये बघा 2RM ब्रॅकेट स्क्वेअर आणि कुठून घेतलं हे? फॉर्म 1. लक्षात घ्या. बदल काय केला? QR स्क्वेअरच्या जागी मी काय लिहिलं? 2RM आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून. मग काय होईल? PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर. करेक्ट. PQ स्क्वेअर इक्वल टू PR square plus 4 as it is. RM square means what? PM square minus PR square from 2. ह्या गोष्टी प्रॅक्टिसने येऊन जातील लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो QR स्क्वेअर म्हणजे कोण? एक मध्ये बघा 2RM, पण त्याचा स्क्वेअर म्हणून याचा स्क्वेअर केला, पण ते 4RM स्क्वेअर झाले. पुन्हा नंतर काय केलं? 4 as it is. RM स्क्वेअर म्हणजे काय? PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. 4 as it is. सगळ्या याच्यातून मी खालचे RM रिमूव्ह करून टाकलं, पुन्हा QR सुद्धा रिमूव्ह करून टाकलं. लक्षात घ्या. आता ज्या गोष्टी राहिल्या त्या वरच्या बाजूला राहिल्या, तेवढी काळजी घेतली पाहिजे. आपल्याला प्रूव्ह तशी करायची, जशी प्रूव्ह करायची त्याप्रमाणे मान्य करा. PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4PM स्क्वेअर प्लस मायनस 4PR स्क्वेअर. Therefore PQ square equal to बघा 4PM square मायनस 4 मधून 1 गेले, इथे 1 असतो कुठे नाही म्हणजे काय? 3PR square. हेच प्रूव्ह करायचं. 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. नीट बघा. ओके. काय केलं एकदा बघा. 1 आणि 2 इथे 1 मी QR ची किंमत किती? 2RM ठेवली आणि RM ची किंमत किती दिली? PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर फ्रॉम 2. या दोन चेंजेस केलेत. का केलेत? आपल्या उत्तरामध्ये PQ स्क्वेअर, PM स्क्वेअर आणि PR स्क्वेअर खालच्या बाजू लागत नाही, म्हणून आपण थोडा बदल केलेला आहे. लक्षात घ्या. लास्ट प्रॉब्लेम बघूत आपण. लास्ट 10 नंबरचा प्रॉब्लेम स्टार केलेला आहे
की वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स, बघा दोन वॉल्स आहेत, दोन बिल्डिंग आहेत, BX आणि दुसरी कोणती DY. त्या बिल्डिंग वॉल्स आहेत त्यांच्या भिंतीत, बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट, रस्त्याच्या, आणि BD इज द स्ट्रीट. BD काय रस्ता, रस्त्याच्या दोन कडेला दोन बिल्डिंग आहेत, एक BX आणि दुसरी DY. ह्या दोन्ही बिल्डिंग स्ट्रीटला कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. ओके, are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the windows of building at a height of 4 meter. On turning the ladder over to the other side street, its top touches the windows of other building of height 4.2 meter. Find the width of street. लक्षात घ्या, प्रॉब्लेम नीट बघा, पेज नंबर 39 वर आहे. काय दिलंय, दोन बिल्डिंग आहेत, एक BX आणि दुसरी DY. ह्या दोन बिल्डिंग आहेत, दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत, आणि BD स्ट्रीट रस्ता आहे, हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. एक लॅडर आहे, लॅडर म्हणजे काय, लॅडर म्हणजे सीडी, करेक्ट. ती एका पॉइंटला फिक्स आहे, ती इकडल्या बाजूच्या याच्यावर काय विंडो कशी, विंडो कुठे आहे, पोझिशन तिथे विंडो आहे, त्या विंडोला इथे ठेवली, तिची लांबी किती दिली, 5.8 मीटर आहे, सॉरी इज मीटर आहे, लक्षात, नॉट सेंटीमीटर. आणि तीच उचलली, C पोझिशन न हलविता इकडल्या विंडोवर ठेवली, ह्या वॉलच्या विंडो जवळ ठेवली, लक्षात येते. E पॉइंट आणि A पॉइंट आहे. तर काय विचारले तुम्हाला, रस्त्याची रुंदी विचारली, विड्थ ऑफ अ स्ट्रीट विचारली. साधी गोष्ट आहे, हा राईट अँगल ट्रायंगल होईल, हा राईट अँगल ट्रायंगल माहित आहे, विंडो पासूनचं अंतर दिलंय की 4 मीटर आणि इकडलं किती दिलंय 4.2 मीटर. लॅडरची लांबी ॲज इट इज असेल, आणि दोन वेळा पायथागोरस वापरायचंय. In figure BX and DY are the answer. नीट बघा, two buildings also AC and C are length of ladder. यांची पोझिशन आहे, लक्षात घ्या. C as it is point आहे, तो हल्ला नाही, फक्त इकडे लॅडर ठेवली, तीच लॅडर पुन्हा इकडे टाकली, लक्षात घ्या. राईट अँगल ट्रायंगल होईल, AB परपेंडिक्युलर टू कोण आहे, BC, and AD परपेंडिक्युलर टू BD, करेक्ट. BC BD काही मला काय फरक पडत नाही, कारण त्या जमिनीला कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. आणि BD काय, हे दोन बिल्डिंग आहेत, आणि त्या दोन बिल्डिंग मधला रस्ता आहे, आणि दोन्ही बिल्डिंग एकमेकाला कशा आहेत, पॅरलल आहेत. मग आता आपल्याला सोपं आहे. नाव इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. सिंपल प्रॉब्लेम समजल्यानंतर हे सिंपल आहे. ABC angle B equal to 90 degree, AC square equal to AB square plus BC square. Pythagoras theorem. Therefore AC माहित आहे 5.8 square is equal to AB square 4 square plus BC square. 5.8 चा स्क्वेअर बघा किती येतो, 5.8 चा स्क्वेअर बघा, 5.8 58 गुणिले 58 किती येतो बघा, 8 64 6 6ला 8 पंचे 40, 40 आणि 6 46, पुन्हा याला म्हणजे 8 पंचे 40, 5 25 आणि 4 29, 4 6 9 3, आणि इथे किती येईल 3364, करेक्ट. 3364 येईल, पण दोन नंतर दोन स्थळांतर डेसिमल आहे. 33.64 मायनस 4 चा स्क्वेअर किती होईल 60, लगेच मायनस इक्वल टू BC स्क्वेअर. सबट्रॅक्शन करा, 33.64 मधून किती मायनस करा 16.00, 64 13 तून 6 गेले 17 पॉइंट किती येईल बघा 64, 17.64 इक्वल टू BC स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर येतो, therefore BC इक्वल टू 4.2. लक्षात मीटर 4.2 येईल, लक्षात घ्या. BC 4.2 येईल. तर बघा 1764 चं वर्गमूळ काढून बघा, एक स्थळानंतर वर्गमूळ घेतल्यानंतर also in triangle CDE angle D equal to 90 degree. CE square equal to CD square plus DE square. Pythagoras theorem. Therefore C ची व्हॅल्यू माहिती आहे आता तुम्हाला, CE 5.8 स्क्वेअर इक्वल टू CD फाइंड आउट करायची प्लस 4.2 स्क्वेअर.
आणि मग 5.8 चा स्क्वेअर आता बघितलं आपण किती 5.8 चा 33.64 इक्वल टू CD स्क्वेअर प्लस 4.2 चा स्क्वेअर आता बघितलं 17.64 33.64 minus 17.64 equal to CD square. बघा सबट्रैक्शन किती येतं 16 equal to CD square. Therefore CD equal to 4 मीटर. आता तुम्हाला काय करता येईल मग BD equal to now BD equal to BC plus CD. BC किती आली तुमची 4.2 plus 4. BD equal to किती 8.2 मीटर आणि म्हणून विड्थ ऑफ स्ट्रीट म्हणजे रस्ता इक्वल टू 8.2 मीटर. करेक्ट 8.2 मीटर इन लक्षात घ्या. रस्त्याची रुंदी विचारली पायथागोरसचा यूज केला अशी काढू शकतो. ऍप्लिकेशन आधारित गणित आहे, उपयोजनात्मक प्रश्न आहे. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे आपल्या व्यवहारिक किंवा दोन बिल्डिंग आहे त्याच्यामधलं डिस्टन्स काढायचं तुम्हाला ह्या गोष्टी दिल्या तर आपल्याला काढता आल्या पाहिजेत. पायथागोरसचा कसा यूज केलाय लक्षात आला असेल. कॅल्क्युलेशन करेक्ट आले पाहिजेत, वर्ग नीट आले पाहिजेत, सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. तुमच्या लक्षात आला असेल आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एक एक प्रॉपर्टीचा यूज केलाय. 30 60 90 असो, कॉन्व्हर्स असो किंवा 45 90 डिग्री असो, पुन्हा सिमिलॅरिटी राईट अँगल ट्रायंगल थेरम, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. करेक्ट. 9 नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला अपोलिनियसने सुद्धा करता येतात. आपला अपोलिनियस झालं नाही त्यावेळेस ते आपण बघू. 9 नंबरचा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, पूर्ण याच्यामध्ये PVIMP 9 नंबरचा आहे. तो अपोलिनियस थेरमच्या सहाय्याने सुद्धा करता येतो. आपण नंतर ते वाटलं बघू किंवा तुम्ही करू शकता. याच्यावर मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे, तुम्हाला ती करावंच लागेल. कारण याच्यावर आउट ऑफ टेक्स्ट खूप आहे. याच्यावर आउट ऑफ टेक्स्ट भरपूर प्रमाणात आहे. ज्यांना तर ते आले पाहिजेत त्याची तुम्ही काळजी घ्या. याच्यावर मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस देईन. ओके, थँक्यू.